परतीच्या पावसानं कोकणातील उत्तर रत्नागिरीला चांगलं झोडपून काढलंय। काल दुपारपासून सुरू झालेल्या पावसानं खेडमधील तीनही नद्यांना पूर आलाय। त्यामुळे पुराचं पाणी सध्या खेड बाजारपेठेत घुसलंय। खेडच्या जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे जगबुडी मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी जात होतं। त्यामुळे रात्रभर वाहतूक पूर्णपणे ठप्प होती। पहाटे हे पाणी कमी झालं, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचं रेलिंग तुटलंय। त्यामुळे आता काही वेळापूर्वी एकेरी वाहतूक सुरू झाली आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहनं खेड भरणे नाका येथे थांबवण्यात आली होती, ती आता सुरू झाली आहे। तसंच गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक कुंभारली घाटामार्गे कराडकडे वळवण्यात आली आहे। खेड येथील चोरद नदीला आलेल्या पुरानं 32 गावांचा संपर्क तुटला होता। तसंच नारंगी नदीच्या पुरामुळे दापोली खेड मार्ग बंद झाला होता। मात्र खेडच्या तीनबत्ती नाका आणि नगर परिषद परिसरातील पाणी कमी झालं असून मुख्य बाजारपेठेत अद्यापही पाणी आहे। कालच्या पावसानं दापोली मंडणगड मार्गावर देखील केळवद घाटात दरड कोसळली होती, मात्र ती बाजूला करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आलं असून या ठिकाणची देखील वाहतूक सुरू करण्यात आली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रणव, रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं दिसतंय। अनेक ठिकाणची वाहतूक बंद होती, काही ठिकाणची वाहतूक सुरू झाली आहे। काय सध्या परिस्थिती आहे? भूषण, काल दुपारपासूनच खरं तर उत्तर रत्नागिरीला जो तो पावसानं चांगलं झोडपून काढलं। चिपळूण असेल, दापोली असेल, मंडणगड किंवा खेड असेल, या चारही तालुक्यांना सध्या काल पावसानं चांगलं झोडपून काढलं होतं। मात्र आज परिस्थिती अशी आहे की नारंगी नदीची नारंगी आणि जगबुडी नदीवरचे जे पूल आहेत, ते पूल जे आहेत ते पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे बंद झाले होते। मात्र आज पुराचं पाणी जे आहे ते ओसरलंय आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती एकेरी मार्गाने सुरू करण्यात आली। आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी पुलाची पाहणी केली आणि पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। काल मुंबई गोवा महामार्ग अख्खा रात्रभर जो आहे तो बंद ठेवण्यात आला होता आणि ज्या भरणे नाका येथे ज्या मुंबईहून येणाऱ्या गाड्या होत्या त्या थांबवण्यात आल्या होत्या। त्यांना आता कुठेतरी वाट करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि जी जगबुडी नदीवरचा पूल जो आहे तो त्या ठिकाणावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर चिपळूणचा परशुराम जो घाट आहे त्या ठिकाणी काल एक दरड जी आहे ती रात्री कोसळली होती। ही दरड जी आहे ती इथल्या अधिकाऱ्यांनी आता बाजूला करून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केली आहे। मात्र कालच्या पावसामुळे खेडमधलं अख्खं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं आहे, कारण खेडच्या बाजारपेठेमध्ये अद्यापही 3 फुटांपर्यंत पाणी जो आहे साचलेलं आहे। मात्र बाकीचा तीनबत्ती नाका असेल, नगर परिषदेचा भाग असेल, या ठिकाणचं पाणी जरी ओसरलं असलं तरी मुख्य बाजारपेठ जी खेडची आहे त्या ठिकाणी अजूनही 3 फुटापर्यंत पाणी आहे। आणि ह्या पावसामुळे नारंगी असेल, चोरद असेल किंवा जगबुडी असेल, या तिन्ही नद्यांनी काल धोक्याची पातळी ओलांडली होती। मात्र आज पावसाचं प्रमाण तिथे कमी आहे, मात्र रत्नागिरीमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते जास्त पाहायला मिळते आणि त्यामुळे सध्या इथली परिस्थिती जी आहे ते रत्नागिरीमध्ये सध्या पावसानं चांगलंच झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय। भूषण, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी। आपण झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।